देशातील राजकारणाने खूप खालची पातळी गाठली आहे. लोकशाहीच्या नावाखाली राजकारणाचा निव्वळ बाजार झालाय. सुसंस्कृत हिंदुत्वाचा बुरखा पांघरलेल्या भाजपकडून मोठ्या अपेक्षा होत्या, म्हणून लोकांनी 2014 आणि पुन्हा 2019 मध्ये नरेंद्र मोदींना भरभरून मते दिली. आता 2024 मध्ये काय होणार याची चिंता सामान्य जनतेला लागून राहिली आहे. कारण सत्तेची भूक भागत नाही म्हणण्यापेक्षा तोंडाला रक्त लागलेल्या कुत्र्यासारखी अवस्था सत्ताधारी पक्षाची झाली आहे. सत्तेचे राजकारण करण्यासाठी सगळ्या प्रथा, परंपरा, कायदे, नियम, संघ आणि विधी निषेध गुंडाळून ठेवले. भाजपला सत्तेची लालसा शांत बसू देत नाही. आपलीच हुकूमत कायम ठेवण्यासाठी मोदी आणि अमित शहा अक्षरशः इरेला पेटलेत. काँग्रेससह छोटा मोठा विरोधक शिल्लक ठेवायचा नाही आणि गल्ली ते दिल्ली फक्त भाजप असली पाहिजे ही मोदी शहा यांची मनीषा आहे. त्यासाठी वाटेल ते करायला ते तयार आहेत. गेल्या 6-7 महिन्यात भाजपचे हे दोघेही जबाबदार नेते अक्षरशः पिसाटल्यासारखे वागतात. आज तमाम जनता हतबल आहे. एकतर आमच्या हा मध्ये हा मिसळा किंवा जेलची वारी करा असा संदेश आहे. पहिल्या फेरीत भाजपात सामील व्हा यासाठी दबाव टाकून नेते भाजपात घेतले गेले. आता दुसऱ्या टप्प्यात भाजपात आला नाही तरी चालेल, इंडिया आघाडीतून बाहेर पडा असा आगतिकपणा सुरू झाला आहे. अजितदादा, भुजबळ, प्रफुल्ल पटेल, एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, नारायण राणे, सुनील तटकरे इत्यादींना ईडी दाखवून भाजप बरोबर घेतलं. सलग 25 वर्षे संगत केलेली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्ववादी मतांची विभागणी नको म्हणून फोडली. भाजप विरोधात सर्व विरोधकांना एक करून इंडिया राष्ट्रवादी निर्माण केली म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा फोडली. तरीही इंडिया गठबंधन मजबूत होताना दिसलं म्हणून जोडगोळी अस्वस्थ केली. 350 जागांवर जर एकाच एक लढत झाली तर आपलं दुकान कायमचं बंद होणार हे लक्षात आल्यावर अगतिक सत्ता लंपटांनी आता भाजपाशी जुळवून घेतलं नाही तरी चालेल, निदान इंडिया आघाडीत राहू नका, नाहीतर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावू अशी गुंडगिरी सुरू केली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना 2 डील देण्यात आल्या होत्या. एकतर भाजपा सोबत सरकार किंवा इंडिया आघाडीतून बाहेर पडणे. त्या दोन्ही त्यांनी नाकारल्या. त्यांच्या सगळ्या आमदारांनी खुल्या बैठकीत सांगितलं की आपण झुकायचं नाही. आदिवासी झुकत नसतात. मग एका प्रकरणात एका सरकारी अधिकाऱ्याला जो त्या प्रकरणात अडकला आहे त्याला माफीचा साक्षीदार करून हेमंत सोरेनला घेरण्यात आलं. आधी त्यांचे भाऊ बसंत सोरेन यांना फोडण्याचा या सत्ता लंपट पक्षानं प्रयत्न केला, पण तोही अयशस्वी झाला. भाजपा बरोबर सरकार बनवायचं नसेल तर बनवू नका, पण इंडिया आघाडीतून बाहेर तरी पडा अशी दुसरी डीलही सोरेन यांनी नाकारली, म्हणून मग जेलमध्ये पाठवण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारनं इंडिया आघाडीची पार्टनर बैठक बोलवली होती. भाजप विरोधात एकाच एक उमेदवार देऊन देशावरचे भाजपचे संकट दूर करायचे असा कार्यक्रम होता. नितीश कुमार यांच्यानंतर त्यांच्या जवळच्या कंत्राटदारांवर ईडीची मगर मिठी बसली. सगळीकडून कोंडी केल्यावर नितीश कुमार अर्थात पलटूराम घाबरून शरण गेले. सत्ता लंपट भाजपचे पुढारी जिंकले. लोकसभेला जिथे बिहारमध्ये भाजपचे पनिपत संभवते तिथे आता भाजप फॉर्मात आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीची कथा अशीच आहे. अभिजित बॅनर्जी या त्यांच्या भाच्याला ईडीनं घेतलं. त्यांच्या पक्षातील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अनेकांना घेतलं. तसं ममता बॅनर्जींनी शस्त्रसंधी केली. भाजप सोबत गेल्या नाही, कारण बंगालात 30% मतदार मुस्लिम आहेत. मात्र इंडिया आघाडी तोडली. इंडिया आघाडीत जाऊ नका यासाठी आता अरविंद केजरीवाल यांच्यावर दबाव टाकणं सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मनीष सिसोदिया आणि संजय सिंग आत टाकले गेले. आता अरविंदवर दबाव आहे की इंडिया आघाडी की ईडी हे ठरवा. मला खात्री आहे की अरविंद केजरीवाल बळी पडणार नाही, कारण आर्थिक चारित्र्य स्वच्छ आहे. दबाव घ्यायचाच असता तर सिसोदियाला अटक केली तेव्हाच घेतला असता. महाराष्ट्रात काही पळपुटे निघाले तरी करा काय करायचे ते म्हणत सगळ्या हाल अपेष्टा सोसून विरोधात ठामपणे उभे राहणारे संजय राऊत, अनिल देशमुख हे असे बहादूरही निघाले. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, पण आज हे दोन्ही पक्ष नवी उभारी घेऊन पुन्हा जोरकसपणे उभे आहेत. महाराष्ट्रात तरी इंडिया आघाडीला धोका नाही. भ्रष्टाचारी जमाव पार्टी नैतिकदृष्ट्या आखरी सांसे ले रही है. नैतिकतेची सगळ्यात शेवटची पायरी गाठल्यामुळे आता पुढची पायरी म्हणजे या पार्टीला लोक पाण्यात ढकलून मोकळे होणार आहेत. केजरीवाल असो की ममता असो की नितीश कुमार, भाजपाचा दिवा विझण्याआधी मोठा होत आहे. हा दिवा आता कोणता पक्ष किंवा कोणता नेता विझवणार नाही, लोकच विझवणार आहेत. विरोधी पक्षाला ईडी लावली तर विरोधी पक्ष कमकुवत होतील, पण ही निवडणूक गुंडगिरी विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी झाली तर यांना तोंड लपवायलाही जागा राहणार नाही.